घटना अशी आहे, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो मनोवादी वृत्तीच्या, सनातनी वृत्तीच्या नराधमाने जो भूत फिरकावला, या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि नुसता निषेध करून नाही तर येत्या काळामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये मनुवादी सनातनी वृत्ती मातीत गाडण्यासाठी मनुस्मृतीचं दहन आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। त्याच मनुस्मृतीला जी नव्यानं या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये डोकं वर करू पाहते, इथल्या ओबीसीला सुरक्षित वाटतंय, इथल्या मुस्लिमाला सुरक्षित वाटतंय, इथल्या भटक्याला सुरक्षित वाटतंय, इथल्या महिलेला सुरक्षित वाटतंय। मग सुरक्षित कोण आहे? इथला शेतकरी सुरक्षित आहे, मग सुरक्षित कोण आहे असा प्रश्न इथल्या सर्वसामान्य नागरिकाला पडलेला आहे। आणि ही सुरक्षा देण्याचं काम या सातारा जिल्ह्यामध्ये संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीनं इथं बसलेली सर्व नेते मंडळी इथून पुढच्या काळामध्ये करण्यासाठीचा आजचा मोर्चा आहे असं मी खऱ्या अर्थानं मानतो। आम्हाला परिवर्तन करायचं आहे सर। सातारा जिल्हा हा ताईने सांगितल्याप्रमाणे विचाराचा जिल्हा आहे, समतेचा जिल्हा आहे, परिवर्तनाचा जिल्हा आहे। जे साताऱ्यात पिकतं ते महाराष्ट्रात देशात जातं। आपण एकदा प्रयोग करूया, सगळ्या दलितांनी एकत्र येऊया, वस्तीच्या आत एकही माणूस पाकिट घेऊन येणार नाही त्याची खबरदारी घेऊया आणि एकदा ठरवून टाकूया की मताचा रुपये घेणार नाही आणि मताचे पैसे द्यायला येणाऱ्याला सुट्टी देणार नाही। आमचं मत बाबासाहेबांना, जो येईल पक्ष तो पक्ष आमचा। आता ओबीसी वर जर सांगायचं झालं, अरे तुमच्या तर पाया पडून पडून अशोक गायकवाड कटाळला। अरे तुम्ही सुद्धा दलित आहे, तुम्ही सुद्धा बलिदारे, पण ते म्हणायचे आम्ही माळीन बामन नामकन तमकन ते तिकडेच पळायचे, त्या आरसेत मध्ये जायचे। पण तिथे गेल्यावर तुम्हाला कळलं ना आरएसएसची कुंडली मांडायला आरएसएस असं जाहीर करतो का सगळ्या जिल्ह्यातला एकच पक्ष, बाकीचं सगळं नाही, बाकीचं आम्हाला महाराष्ट्राचे देणं नाही असं जाहीर करतो का? एका मिनिटात करणार। पण तुम्ही शपथ घ्या ना की तुम्ही कुणी वाड्यावर जाणार नाही। जिल्ह्याचा एकच पक्ष, महाराष्ट्राचे आमचा काही संबंध नाही। निवडणुका जिल्ह्यातच लढवायच्या, जिल्ह्यातल्या नेत्यांनीच निर्णय घ्यायचा, आम्ही कुठं जाणार नाही। आम्ही ना वंचित नाही, आम्ही ना आरपीआय नाही, आम्ही सातारा जिल्ह्याचा पक्ष, सातारा जिल्हा निवडणूक लढवणार, सातारा जिल्ह्याचा जाहीरनामा, सातारा जिल्ह्याची भूमिका घेणार आहे का सगळेजण? तू तयार आहे पण बस की बाकीच्यांना इथून विचार। बाबा हा चर्चा येत नाही, कुणी 5 घेतले कुणी 10 घेतले हे विषय येत नाही। मूळ मुद्द्यालाच हात घालतो। 10 वर्षापूर्वी अशोक बापू गायकवाडांनी अधिकृतपणे खासदारकी लढवली, बापूला 75,000 मतदान झाले। तुम्ही सगळ्यांनी बापूला भरभरून मतदान केलं,
2024च्या लढाईमध्ये लोकसभेच्या आरपीआयचा पुरस्कृत उमेदवार म्हणून मी उभा राहिलो. आम्ही म्हणायचो आमचा समाज विकला जातोय, आमचा समाज दारूच्या माग, आमचा समाज मटणाच्या माग, आमचा समाज 500 रुपयाच्या माग, पण अजिबात नाही. अरे स्वाभिमानी आंबेडकरी समाज आहे, शिवरायांना आराध्य दैवत मानणारा समाज आहे, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा साहित्य घेऊन चालणारा हा समाज आहे. लोकसभेच्या 2024ला 37,062 मतदान तुम्ही माझ्या पारड्यात टाकलं. बापू लढाई बारकी नव्हती, राजाच्या विरुद्ध लढाई होती. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना काही झालं तरी पाडायचं या ईर्ष्याने निवडणुकीला उभा राहिलो होतो. शिवरायांचे वंशज म्हणून ते आम्हाला आजही आदरणीय आहेत, ते आम्हाला आजही वंदनीय आहेत. पण राजा तुम्ही जातीवाद्यांच्या मांडीला बसला. राजा तुम्ही पेशव्यांच्या करतात गेला, म्हणून तुम्हाला काही करून पाडायचं या ईर्ष्याने निवडणूक लढवली. दुर्दैव ते गरीब बिचारे शशिकांत शिंदे तडाख्यात गावलं, नमुनेवारी गेलं. सांगतो आता आपल्याकडे का मित्र कोर्टातच आहे, सुट्टा बुट्टात कोर्टात आहे. आई घातली कुठलीच परीक्षा दिलेली नाही, पण कुणामुळे? बाबासाहेबांमुळे. आणि बाबासाहेबांमुळे पण येणारी पिढी जर मला प्रश्न विचारायला लागली की काय केलं, तर मी सांगायचं का मी आई घातली नाही? मी उराला वाळू तोड रणांगणात होतो, काल बी होतो, आज बी राहणार. आणि माझी युती कुणाशीच नाही, माझ्या पक्षाची युती कुणाशीच नाही. तरी सुद्धा सांगतो मी फक्त आंबेडकर आहे आणि तुम्ही आंबेडकरवादी आहे. इथं फक्त तरी आज आहे ना, इथं फक्त आज इथं मला इथं संख्या मोजायची नाही, पण इथं सगळ्यात जास्त बौद्धांची संख्या आहे. जे बौद्ध आहेत त्यांनी हात वर करून दाखवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे कोण आहे बौद्ध सांगा? व्यासपीठावर काय बौद्ध नाहीत का? अरे व्यासपीठावरती मार तर नाहीत का? मार किती मार आहेत? अरे मग आमचा मातंग कुठे गेला, आमचा चर्मकार कुठे गेला, आमचा ढोर कुठे गेला, आमचा कैकडी कुठे गेला? अरे नुसतंच आरक्षण. अरे किती खाताल फुकटचं, किती खाताल फुकटचं.